हॅलो, नमस्कार शेतकरी बंधूंना नमस्कार. एकदम व्हिडिओ डिलीट करू नका. बरेच दिवसाचा मी आज तुमच्याकडे आलो आहे आणि मी ग्रामीण शेतकरी आहे, वडिलोपार्जित शेतकरी आहे. माझे वडील, मी आणि माझा मुलगासुद्धा शेतीत राबतो. सतत 2 वर्षापासून 3 वर्षापासून नापिकीचे साल पडत आहे. अजूनही उत्पन्नाचं काही असं विशेष वाढलेलं नाही आहे आणि वाढूनहीसुद्धा उत्पन्नाला पाहिजे तसा भाव आम्हाला मिळत नाही आहे. त्यामुळं आम्ही खरोखर अतिशय दुःखी आहे. आणि विशेष म्हणजे मी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. गेल्या निवडणुकीतसुद्धा आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी म्हटल्याप्रमाणे का कर्जमाफी, 7/12 कोरा वगैरे वगैरे, तर तोच प्रचार आम्ही घरोघरी दारोदारी फिरून केला आहे. आज अशी आमची कंडिशन झालेली आहे का आम्ही जर लोकांच्या घरी पुन्हा परत मतं मागण्यासाठी गेलो तर आम्हाला ते हेच म्हणतात का 7/12 कोरा केव्हा. आणि महाराष्ट्राची बिकट परिस्थिती जी आहे, माननीय आपले अजितदादा पवार यांनी सांगितलं 30च्या आत पैसे भरा. पण यांना काही सरकारनं म्हटलं नव्हतं का तुमच्यावर जे पैसे आहे ते वगैरे वगैरे काय आहे ते भरा म्हणून. पण अजितदादा पवारने आम्हाला सरळ सांगितलं का 30पर्यंत तुम्ही तुमचे पैसे भरा कर्जाचे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नाईलाजानं भरले, कोण मंगळसूत्र गहाण ठेवून भरले, कोण शेती गहाण ठेवून भरले पैसे, आणि काही भरायचे आहे. आणि महाराष्ट्राची परिस्थिती बिकट आहे. सर्व गोष्टी आम्हालाही सुद्धा कळते. महाराष्ट्राचं काय, मुख्यमंत्री जे आहे यांना पूर्ण प्रदेश चालवावं लागतं. त्याबद्दल आमचं असं वावगं म्हणणं नाही. फक्त माझं असं म्हणणं आहे का मला 24 घंट्यासाठी मुख्यमंत्री करा. फक्त 24 तास. 24 तासाच्या आत मी शेतकरी कर्जमुक्त करतो आणि महाराष्ट्रावर कोणताही भार येऊ देणार नाही. हा माझा दावा आहे. आता तुम्ही म्हणाल कसं. मी माहिती घेतली की पूर्ण महाराष्ट्रात एकूण 10,568 माजी आणि आजी आमदार, खासदार, विधानसभेचे, राज्यसभेचे वगैरे वगैरे इतके लोक आहेत. 10,500 म्हणजे 10,600 गुन्हेला 2 लाख रुपये महिना पेन्शन, याचा गुणाकार करा व महिन्याचा, आणि गुन्हेला 12 महिने करा. 12 महिने गेल्यावर 5 वर्षाला त्याला 5 ने अधिक गुन्हा 5 वर्षाचा. हा जो एवढा प्रचंड पैसा येतो, हा पैसा जर शेतकऱ्याच्या कर्जमाफीत घातला तर शेतकरी 24 घंट्यात काय 2 घंट्यात कर्जमुक्त होतो. आता प्रश्न असा आहे, सर्व आमदारांना, खासदारांना शेतीचा, पण एकही आमदार, एकही खासदार असं म्हणत नाही, विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये ठराव मांडत नाही का आम्ही 5 वर्ष पेन्शन घेणार नाही.